नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 6 ते 4 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। मधी सेंटरमध्ये 4 ते 2 टिपक्याला आपल्याला एक बदाम आकार करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे। नवीन वर्षासाठी काढून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। आणि आजूबाजूला मी मोराचे डिझाइन काढून घेतलेला आहे दोन्ही बाजूचं। आणि आता आपल्याला खालच्या बाजूला मी क्रॉसमध्ये दोन्ही बाजूला रेष ओढून घेतलेला आहे। आणि आता लाल रंग भरून घेत आहे मी। आणि मोराच्या तोंडाला लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहे। आतमध्ये निळा रंग भरून तयार करून घेत आहे। दोन्ही मोराला आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे। तुम्ही नवीन वर्षाला ही रांगोळी काढून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। आणि आता ही बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे। आणि आता दुसरी बाजूला सुद्धा आपण लाईट निळा रंग घेतलेला आहे। आणि आता आपण निळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे। मध्ये सेंटरमध्ये वांगी कलर घेतलेला आहे, ते सुद्धा आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर लाल आणि पिवळा रंगाच्या टिपके ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरच्या बाजूला 3 गोलाकार करून घ्यायचा आहे। ह्याच्या आतमध्ये आपल्याला पांढरे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला आपण पांढरे रंग भरून तयार करून घेऊया। खूप सुंदर दिसतोय। आता मोर बघू शकाल तुम्ही, पूर्ण तयार झाल्यानंतर नक्की आवडेल तुम्हाला। आता बघू शकाल दोन्ही बाजूचा आपण पांढरा रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। आता मध्ये सेंटरमध्ये 2 क्रॉसमध्ये रेष ओढून घेत आहे दोन्ही बाजूला। आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला खालच्या बाजूला पिवळा रंगाचे टिपके उभा टिपके ठेवायचा आहे। दोन्ही बाजूला पिवळा रंगाचे टिपके ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये डोळे काढून घेतलेला आहे दोन्ही बाजूला। आणि आता ही तयार झालेला आहे। आणि आता बघू शकाल वरच्या बाजूला मी 3 क्रॉसमध्ये डिझाइन काढून घेत आहे मोराच्या वरच्या डोक्याच्या वरच्या बाजूला। आणि आता ही तयार झालेला आहे। त्यानंतर खालच्या बाजूला अजून थोडंसं मोठी रेष ओढून तयार करून घेत आहे। त्यानंतर आपल्याला 3 गोलाकारच्या हाफ सर्कल ओढून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला डार्क हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। पूर्णपणे मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे। आणि आता आपला रंग भरून तयार झालेला आहे। बघू शकाल तुम्ही। आता मी डोळ्याच्या आतमध्ये काळा रंगाचे टिपके ठेवलेला आहे। त्यानंतर पिवळा रंगाच्या खालच्या बाजूला हिरवा रंगाच्या बॉक्समध्ये आपल्याला पिवळा रंगाच्या क्रॉसमध्ये हाफ सर्कल आकारने पिवळा रंगाचे रेष ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर मी लाल रंगाचे सुद्धा अशाच प्रकारे हाफ सर्कल आकारने रेष ओढून तयार करून घेत आहे। आणि त्यानंतर आपल्याला काळा रंगाच्या उभा टिपके ठेवायचा आहे। ह्याच्या आतमध्ये आता बघू शकाल खूप सुंदर दिसणारी डिझाइन आहे। आणि आता मी काळा रंगाचे टिपके ठेवलेला आहे। आणि आता प्रत्येक आपण हाफ सर्कल आकाराने डिझाइन केलेला आहे त्याला मी लाईट हिरवा रंगाचे एक रेष ओढून तयार करून घेतलेला आहे। प्रत्येक बाजूला लाईट हिरवा रंग रेष ओढून तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आजूबाजूला उभं रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे। आता प्रत्येक बाजूचा आपला डिझाइन तयार झालेला आहे। वरच्या बाजूला 2 टिपक्याला मी एक हाफ सर्कल गोलाकार केलेला आहे। त्यानंतर मी पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे। ह्याच्यानंतर वरच्या बाजूला मी एक कमळचे आकार काढून तयार करून घेत आहे। आता आपलं ही कमळ तयार झालेला आहे। आता मध्ये सेंटरमध्ये गोल आकार केलेला आहे, त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून घेत आहे। आणि बाकीच्या पूर्ण कमळला आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आजूबाजूच्या खालच्या बाजूची छोटी आपल्याला कमळचे पाकळे आहे, तिथं मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे। त्यानंतर मी पिवळा रंगाच्या टिपके ठेवून आणि रेष ओढून तयार करून घेत आहे। याच्या आतमध्ये खूप सुंदर दिसणारी कमळ आहे। आता बघू शकाल तुम्ही तयार झाल्यानंतर। चला आता पूर्णपणे आपण ही रंग भरून तयार करून घेऊया।
पूर्णपणे आपलं कमळ तयार झालेलं आहे। त्यानंतर वरच्या बाजूला मी पांढरा टिपके ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने वडून एक डिझाईन तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल तयार झालेला आहे। त्यानंतर आतमध्ये मी खालच्या बाजूला बदाम आकार डिझाईन केलेला आहे। त्याच्या आतमध्ये मी हॅपी न्यू इयर लिहून तयार करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल तुम्ही किती सुंदर आपलं रांगोळी तयार झालेला आहे। कशी वाटली, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका। आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा। थँक्यू, बाय बाय। चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत। सगळ्यांना हॅपी न्यू इयर।